झुंझुरूक झाली. आम्ही सारं आटोपून चौकीवर हजर झालो. तिथं एक ढवळ्या बैलावानी पांढरे कपडे घालून एक धिप्पाड माणूस उभा होता. त्यानं घशाचा भोंगा करून पुकारा करीत होता, गौरक्षण में 1 महीना काम है, कौन तयार है. त्याचे ते शब्द माझ्या कानावर आदळल्यामुळं मला हायसं वाटलं. आनंदानं माझं मन गरुडावानी गगनझेप घेतलं. बापूच्या निर्मळ चेहऱ्यावर आनंद झळकला होता, परंतु त्याला त्याचा आनंद शब्दाद्वारे व्यक्त करता येत नव्हता. मी म्हणालो, हुजूर, आप आदमी को क्या मजूरी दोगे? 5 रुपये. महिलाओं का क्या दोगे? 3 रुपये. वो गौरक्षण में रहने की व्यवस्था है या नहीं है? हाँ हाँ है, अच्छी व्यवस्था है. कामाचा न राहण्याचा अवघड प्रश्न मिटला, मस्त सुटला. त्यानं 2 रिक्षेवाल्यांना आदेश देऊन टाकला. ते बिचारे रिक्षेवाले धावत पळत आले. माय बापू एका रिक्षात तर मी दुसऱ्या रिक्षात मस्त आरामात पाय पसरून बसलो. रिक्षे डांबरी सडकेनं पळत होते. चिपळ्यांचा मंजुळा आवाज माझ्या कानावर आदळत होता. हाडांचा निव्वळ सापला असलेल्या चालकांच्या देहातनं घाम निथळत होता. उतार आला की ते एका हातानं त्यांच्या खुटं वाढलेल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होते. घाम पुसला की पुन्हा पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर घाम तरारत होता. सूर्याच्या किरणामुळं त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम पारा चमकावा तसा चकाकत होता. शेवटी रिक्षेवाले घामाघूम होऊन आम्हाला गौरक्षणाच्या आवारात आणून सोडून आल्या पावली पैसे खिशात कोंबून परत गेले. माणूस तोंड खोलला. मठ में अच्छी जगह है, उसमें रह सकते हैं आप. असं म्हणून त्यांनी कार्यालयात जाऊन मठाची चावी माझ्या हवाली केला. मी त्या चावीनं कुलूप खोललो. दरवाजा उघडून आत डोकवून पाहिलो तेव्हा तो भयान मठ भाकास वाटला मला. आम्ही मठपती झालो, परंतु तिचं माझं मन रमत नव्हतं. नवाड्या माणसाच्या मागं कुत्रं लागावं तसं मठ आमच्या पाठी लागला होता, कारण तिथं कोणी ना कोणी येई. दाई डोईचे केस धोंड्याच्या मूर्तीपुढं अर्पण करून जाई. आजूबाजूला अनेक थडगे होते. ते ठिकाण म्हणजे मसनवाटाच. काही लोक त्या थडग्यांची मनोभावे पूजा करत, तर काही थडग्यात परतावळीवर भात आणि त्यावर गुलाबजाम ठेवून कोपरापासून हात जोडून घरी जात. एक शेंड्या लगबगीनं आला. एका थडग्यात परतवाळी ठेवून हात जोडून बडबड करत घरी पळाला. भूक सतवत होती मला, म्हणून माझे नागोळे पाय त्या थडग्याकडं वळले. जसा भुकेनं व्याकुळ झालेला बैल लोणी गवताकडं जावा तसा. पाय तडक त्या थडग्याजवळ जाऊन थांबले. मी तिथली परतवाळी उचलून थडग्यामागं जाऊन घशाआड केलो आणि मठात येऊन म्हणलो, माय, मी दुकानातून सामान सुमान आणि लाकूड फाटा आणतो, तू पाणी आणून ठेव. असं म्हणून मी दुकानावर जाऊन सामान आणून माईच्या हवाली केलो. तिनं 3 धोंड्याच्या चुलीवर वरण भात केली. आम्ही वरण भातावर ताव मारून मठात अंग टाकलो. डारडुरत होतो. पुन्हा आमची पोटं पाठीला गेली. दिवस डांगऱ्या बैलावानी पश्चिमेकडं सरकत होता. मागं परतून सुद्धा बघत नव्हता. माय म्हणली, दौलत, जवळच नेहर आहे, 2-3 रोज झालं अंगाला पाणी नाही र. आपण नेहरावर जाऊन अंग धुवून तिथंच कपडे हिसळून येऊत र. अंग कळकटलंय, भलतंच मळकटलंय, भूस चावल्यावानी कचकच करायला बघ. माईच्या बोलाला बापूनं दुजोरा दिला, म्हणून आम्ही कपडे टंबरीला घेऊन कालव्याकडं निघालो. तारा जाऊन आमची बुडं पाणवठ्यावर टेकवलो. आम्ही टंबरीलानं पाणी अंगावर टाकून घेत होतो. दिवस मावळतीकडं झपाट्यानं निघाला होता. त्याची पिवळी, निळी आणि सोनेरी किरणं मळकत आणि कलकट्ट पाण्यावर पडल्यामुळं त्याला आगळा वेगळा रंग चढला होता. तेव्हा धाड असा भयंकर आवाज माझ्या कानावर आदळला. त्यामुळं कापरं भरलं मला. हातापायातली शक्ती पळाली. एक गुबगुबीत बऱ्या घरची बाई पाण्यावर ताफा तरंगावा तशी तरंगायला लागली. मी उशीर न लावता तिच्या उडी मारलो. पाण्यावर भोपळा तरंगावा तसं मी तरंगायला लागलो. पाण्याजवळ महाशक्ती असल्यामुळं सर्र झर झर आपल्या ठिकाणाकडं पळत होतं. आम्हा दोघांना त्याच्या संग नेत होतं. मी पट्टीचा पोहणारा असून पण मला जुमानत नव्हतं. ते मला पालापाचोळं समजत होतं. बापू हरण काळजा माणूस भलता गांगारला. माईच्या सुपीक डोक्यात लख्ख उजेड पडला. पोटचा गोळा जाणार म्हणून तिने घाई केलं. तिचं जाडं भरडं पण कणखर लुगडं माझ्या डोईवर टाकली.
आता बापूच्या देहात हत्तीचं बळ संचारलं. ती तलवारीच्या पात्यासारखी लखलखणारी नार भीतीनं माझ्या गळ्याला विळखा घातली. मी तो मरण फास मोठ्या हिकमतीनं बाजूला केलो. माईचं धांदीवानी लुगडं हातात घेतलो. दुसऱ्या हातानं त्या बाईच्या डोईचे रेशमावानी मौलूस केस धरलो. भोयानं तळ्यात टाकलेलं जाळं वाढावं तसं आम्हा दोघांना बाप्पू वडत होता. 2 जीवांना मरणाच्या दाढेतून सही सलामत काढून घेतला. उन्हात वाघ लाफावा तसा बापू भीतीनं लाफत होता. माईच्या चेहऱ्यावरचा आनंद पळाला होता. त्या सोनेरी रंभेच्या देहावरचे सोनेरी कपडे भिजून चिंब झाले होते. तिच्या गोऱ्या गोमट्याला देहाला बिलगले. त्यामुळे ती भलती मादक आणि मोहक दिसत होती. असेल ती 30 वर्षाची बाई. आखीव रेखीव बांधायची होती. माय हातवारे करत म्हणली, गाय भावाने आणि दगड दिवाने नेहारात पडाय काय झालं का तुला? वाज घेत पंढरीला लागले असते की. अगं माणसाच्या जन्माला येऊन सोन्यासारखा जीव देऊ नवं. माणसाचा जन्म बारबारदा येत नाही. काय सासरवास आहे का तुला? लेकरं बाळं किती आहेत ग? दौलत, अरे हिचं पोटपाणी पिकलं नाही र, म्हणून ही भोळी रांड जीव द्यायला आलती. हिचा मोडाच फुटला नाही. हिच्या पोटावरनं आणि तोंडावरनं वळखायला येते की. तुझं आवूक होतं म्हणून वाचली बाया तू. यापुढं जीवाला जप. भादवा हास. आज नाही तर उद्या पोटपाणी पिकल. तू कवनकार नाही का वांज नाही, घोर करू नको. मायनं धीर आणि बेंबीच्या देठापासनं आशीर्वाद दिला तिला. तेव्हा मुलगी आसूट टिपावी तशी ती टपटप आसूट टिपत कालव्यावरनं पाय काढले. हिवशा गार पाण्यानं आमच्या आंघोळी झाल्या. माईचं कोरडं लुगडं भिजल्यामुळं तिने ओलं लुगडं नेसून आमचे ओले कपडे पाण्यातून काढले. आम्ही ताजे तवाने होऊन मठात आलो तेव्हा माईनं मठाच्या बाहेर 3 धोंड्याची चूल पेटवून वरण भात केली. आम्ही ते वरण भात पोटात टाकून घेतलो. मठात गोधडे अंथरून त्यावर आडवे झालो. रात आपल्याच धुंदीत होती. ती काळोखासोबत गोष्टी करत पुढं सरकत होती. झुंजरूक झाली तेव्हा आमचे डोळे खाडकन उघडले. सारं आटोपल्यावर आमच्या आंघोळी झाल्या. माई चूल पेटवली, परंतु हवेच्या धडक्यामुळं कंदील भडकावं तशी भडकत होती. अशा स्थितीतही माईनं स्वयंपाक केली. आम्ही न्याहारी करून तयार झालो. गौरक्षणाचा उभार नाकाचा व्यवस्थापक ताड बुटं घालून आला. तेलगूत बडबडायला लागला. ते आम्हाला काय कळत नव्हतं. म्हणून म्हणलो, हुजूर हम मजूर तेलुगू नहीं जानते, हिंदी में बोलो. कहाँ से आए हो? जी महाराष्ट्र से. मजूर, रोज गौरक्षण में काम करना होगा, करोगे? हाँ करेंगे, मी चुटकी वाजवत म्हणलो. आम्ही त्याच्या पावलावर पावलं ठेवून गौरक्षणात गेलो. शेताचा आणि मुताचा कडवट्ट वास माझ्या खोपडीत आरपार घुसला. त्यामुळं माझं खोपडं भनभनायला लागलं. शेणाचा आणि मुताचा सडा होता तिथं. 200-250 गाई दावणीला बांधल्या होत्या. त्यांची पाडसावानी वासरं हांबरत होती. त्यांच्याकडं कुणीच लक्ष देत नव्हतं. दूध काढणारे दूध काढत होते, पाणी पाजणारे पाणी पाजवत होते. लुंगीधारी घोंगड्यावानी माणसं शेणमूत वलांडून आपापली कामं हातावेगळे करत होते. मी बारीक नजरेनं गौरक्षणाचं निरीक्षण करत होतो. व्यवस्थापकाने आवाज दिला, मजूर क्या देख रहा है, गोबर उठाने को शुरू करो. त्याच्या आदेशाचं पालन करायला लागलं मला. मायबापू बी कामाला भिडले. शेणमूत शेंदाड्यात रचवायला लागले. काठोकाठ भरलेले शेंदाडे एका झटक्यात डोक्यावर घेऊन खड्ड्यात टाकत होते. 4-5 गाड्या शेण उचलावं लागलं मला. शेण मूत वाहून वाहून माझं अंग लिडविडलं, डोकं वलचिंब झालं. दिवस माथ्यावर येईपर्यंत शेण काढून झालं. गौरक्षण धुवून पुसून आरशावाने निर्मळ झालं तेव्हा तो व्यवस्थापक म्हणला, खाने के बाद बाग में घास काटना है, जल्दी जाकर राहिये. आम्हा आंध्राच्या लोकावानी भाताचं जेवण केलं आणि मळ्यात पाय ठेवलो. माय बापू हिरव्या पैठणीवानी गवत आडवं पाडत होते. लखलखणाऱ्या वेळ्यामुळं उभं गवत थरथरत होतं. कापलेल्या गवताच्या मायबापू पेंड्या बांधत होते. गुलामावानी गवताचे भारे चुपचाप वाहत होते. भारे वाहून वाहून माझी खोट्यावानी मान बसत होती. एकदा बसले का हालत नव्हती. मुक्या जीवांची सेवा येनकेन प्रकारे होत होती. मळकटलेले गाई वासरं तेलकटले होते. त्यांच्या अंगावर वेगळी चमक आली. पूर्वी तिथं पिसवाचा सुळसुळाट होता. त्या तिख्यावानी मोठ्या चालाखीनं त्या मुक्याचं गरम रक्त शोषण करत होत्या.
आमच्या निर्मळपणामुळं त्यांचं बिराड उठलं. त्यामुळं बापूचा चेहरा नागवेलीच्या पानावानी चकाकला. बापू आनंदला. आम्ही गौरक्षणात इमानदारीनं काम करत होतो. एक दिवशी घडून नये ते घडलं. हजारो वर्षापासून आमच्या खानदानीला चिकटलेली जात तिने आम्हाला उघडं पाडलं. आमच्या परीस ही ओंगळ नोकर चाकर आमच्याकडं तिरस्कारानं बघत, म्हणून त्यांनी आमची हाकालपट्टी करायची युक्ती योजली. मठ 2 मजली इमारत. त्या भव्य मठाला बाहेरनं जिना होता. आवसची बायान रात होती. पिंगडे घुबडांना आणि घुबडं पिंगळ्याला बोलत होते. त्यामुळं ती रात बेसूरच वाटत होती. आम्ही घाम घालून टाणाकलो होतो. मिरचू भाकर पोटात टाकून मठात आडवे झालो. त्यावेळी काळी रात रातकिडेच्या तालावर नाचत होती. हळूहळू पसार होत होती. तेव्हा आम्ही एराकतीला उठलो. त्यावेळी गौरक्षणाचे 12 वाजले होते. माझ्या तोंडाला भात खाऊन खरटी आली होती, म्हणून मी 1 तांब्या पाणी पोटात रिचवून पुन्हा मठात आडवा झालो. पण मठाची गच्ची बदबदत होती. घोंगराचा मंजुळा आवाज माझ्या कानावर येत होता. आवाजाची गती वरच्यावर वाढत होती. काळोखानं धरतरीला चांगलं आवडलं होतं आणि अशा त्या बायान रात्री तो आवाज सतवत होता मला. नामाचा गजर सतत वर चालू होता. बापू माझ्या हालचालीमुळं जागा झाला. म्हणला, दौलत, आज आवश आहे का काय र? हाय की. आज माठाऊ वेगळंच काहीतरी छेलिंतर दिसतंय र. बोधभीत तर नसेल की? हेट, अरे बोध कुठलं या दुनियेत. कोणीतरी कुपितर माणूस आपल्याला आवसाच्या राती भेडवाले. बापू का भेडवत असन त्यो? अरे आपण मठ सोडावं म्हणून भेडवत असन. तुझ्या माईला उठीव र, ती मुलकाची भित्री आहे. भिवून दुखण्यानं पडल, दुखळा दोंड्याचा महिना. बापूचं म्हणणं डोक्यात ठेवून मी माईला हलवून उठवलं. ती मोठ्या कष्टानं उठली. एराकतीला जाऊन आली. डोळे चोळं जांभळे देत म्हणली, दौलत, अरे रात किती आहे र? आता जायनं झालं बालंगी. वांगाळ सापान बी पडतात बघ. आवस आहे की काय राज? आवसाच्या राती म्हणता लय लय वांगाळ स्वप्न पडतात बघ. माय, तू अजिबात भिवू नको. मठाव घुंगराचा आणि पावलांचा धबधब असा आवाज येतोय. तू मठात दार लावून बस. आम्ही बापलेक मठाव जाऊन आपल्याला भेडवणाऱ्या कुत्र्याला धूळ चारवतो. 1 घंट्यापासनं सतावलंय जळक्या तोंडाचं. माय मठात गुपचूप बसली. आम्ही दोघं बापले काठ्या घेऊन गड चढल्यावानी जिना चढून गच्चीवर गेलो. त्याच्याकडे निहाळून बघलो. भूतानं आकराळ वेकराळ रूप धारण केलं. हिजडा नासावा तसा आडम धडम नाचायला लागलं. आमच्या अंगावर दात विचकून अस्वल धावून आल्यावानी आलं. मुरलेल्या आणि कसलेल्या पैलवानावानी मांड्यात थोपटायला लागलं. खाड खाड दंड मारत होतं. हातात जांजरी घेऊन थया थया फेर धरून नाचणं सुरू केलं. बापू भूताकडं बघत म्हणला, दौलत, हे भूत नाही रे, माणूस होय. हा आपल्याला बेडवत आहे. आता याला शहाणा सोडता माणूस करतो का नाही बघ मी. असं म्हणून बापूनं दात खाऊन त्याच्यावर काठीचा जबरदस्त वार केला. लगी माझी काठी त्या काळ्या कुडद्यावर पडली. त्यामुळे त्याची पंढरी घाबरली. म्हणून तो उसनं बळ आणून आमच्यावर माळ्यावानी खेकाळला आणि हेमाडपंथी मत डोक्यावर घेतला. बापूनं काठीचा दुसरा रट्टा त्याच्या काळं लावलेल्या ढुंगणावर हाणला. त्याला हाग्यामार सहन नाही झाला. त्याने बोंब ठोकला. त्याचा वार त्याच्या अंगावर उलटला. तो बोंबलू नये म्हणून मी पण त्याच्या मोडीत एक लाठी घातलो. आमच्या जंगली मारामुळं भूत फळाफळा मुतलं आणि बापूच्या पवित्र चरणावर त्याचं मुंडन केलेलं त्याने डोकं ठेवलं. व्यवस्थापक भूताच्या आवाजाने उठला. धावत पळत धापा टाकत गच्चीवर आला आणि म्हणला, मजूर, तुम हमारे आदमी को नंगा करके क्यों मार रहे हो? तुमने मंगल मठम अमंगल कर दिया है. 2 दिन के बाद मठम छोड़ दो. महाराष्ट्र के लोग बहुत गुंडागर्दी करते. क्यों रे, तुमने इनको नंगा क्यों किया था? हुजूर, ये आदमी नहीं है, भूत है ये. इसने हमको डराने की कोशिश किया था. तुम नहीं होते तो उसकी जान लेते थे हम. ये पागल कुत्ते ने अमावस के रात में हमारी नींद खराब किया है. मजूर, ये भूत नहीं है, ये गोबर उठाने वाला मादगी है. तो फिर यहाँ नंगा क्यों आया था वो? पागल की तरह गाना क्यों गा रहा था वो? इसने ऐसा नाटक क्यों किया? मजूर, तुम्हें हटाने के लिए उसने ऐसा नाटक किया था. तुम दिन भर गए तुम्हारे, तुम जा सकते हो. असं म्हणून व्यवस्थापकानं भूत त्याच रात्री गौरक्षणात गेले. आम्ही लोक भूताला माती चारून माठात येऊन आडवे झालो. माय म्हणली, दौलत, आपल्या जागी जर दुसरं कोणी असतं तर जागेवर भिवून थड झालं असतं. तुझा बाप लई धेट.
भूत काय, भूताच्या बापाला बी भीत नाही तो. बरं झालं भाड्याला अद्दल घडली, पुन्हा तो त्याच्या पायावर धोंडा टाकून घेणार नाही. ज्ञान नाही ते कुगडं कुठल्याची. आम्ही बराच वेळ बोलत होतो. बोलण्याच्या तंद्रीत आम्हाला कवा डुलकी लागली ते सुद्धा कळलं नाही. सकाळ झाली, पाखराची किलबिल थांबली. आम्ही न्याहारी करून गौरक्षणात पाय ठेवलो. तेव्हा तिथं ढवळी प्रेमळ गाय तिने मान धरणीवर टाकली होती. हवा भरलेल्या फुग्यावानी फुगली होती. वांग्याच्या हिरव्या पानावानी डेंग माश्या तिच्यावर भिनभिनत होत्या. डोळे गांजरले होते, कान पडले होते. बापूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तो म्हणला, दौलत मालक आपल्याला गाय वाढायला लावते र. तुझ्यावानी बात येत नाही मला. सबसेल सांगून टाक त्याला, आम्ही गाय वाढणार नाही म्हणून. मी बापूचे बोल डोक्यात ठेवून सरळ कार्यालयात हजर झालो. व्यवस्थापक त्याचे वांद्रावानी सपाट पाय टॅबलावर ठेवून चिरोटाचा धूर पोटात घेऊन नाकातनं सोडत होता. मी माझ्या रखरख थोबाडावरनं हात फिरवून म्हणलो, हुजूर, आपकी गाय वैकुंठ गई, उसकी दफन विधि की व्यवस्था कीजिए. मजूर, हम लोग गाय को दफनाते नहीं, बैलगाड़ी में डालकर गौरक्षण के बाहर फेंक दो. मादगी आके उसकी चमड़े निकाल कर बेचेगा, उसके 30 रुपये आएंगे जनाब. हुजूर, हम लोग लाश को छूते भी नहीं. मजूर, तुम तो महाराष्ट्र के अछूत हो, छूना ही होगा. असं तो वेड्यावानी बडबड करून खुर्चीतनं उठला. गौरक्षणात येऊन त्याची कावळ्यावानी बारीक नजर गायीवर टाकला. खरंच ती मायमावली तिचा देह ठेवली होती. ती या लटक्या मायाजाळातनं मुक्त झाली होती. ती मस्त काळझोप घेत शांत पडली होती. तो लटका आवाज चढवून दगडी हृदयाचा व्यवस्थापक उपहासानं म्हणाला, पंडित जी, मैं तुम्हारी मदद के लिए 3 मादगी भेज रहा हूँ. गाय की गौरक्षण के बाहर फेंक देने की व्यवस्था कीजिए. ठीक है. क्या ठीक है? मी हाताची बोटं नाचवत मानलो. मजूर, तुम खाली गाय को गाड़ी में डालकर गौरक्षण के बाहर रवाना कर दो. मैं मादगी को उसकी चमड़ी निकालने की आज्ञा देता हूँ. आया ख्याल में? माफ़ करना हुजूर, तुम तुम्हारे आदमी को उठाने को कह दो. आया ख्याल में? हाँ, आया है. मैं तुम्हारा 1 महीने का पेमेंट नहीं दूंगा. तुमने मेरे आज्ञा का पालन नहीं किया है. मैं मालिक हूँ गौरक्षण का. आया ख्याल में? हाँ, आया है. मैं तो पेमेंट लेकर ही गौरक्षण छोड़ूंगा, नहीं तो मैं तेरी ऐसी की तैसी करूँगा. आया ख्याल में? बच्चे, तुम कच्चे हो, मेरे पीछे मत लगना यार. मैं एक ढेला भी तुम्हारे मुंह पर फेंक के नहीं मारूंगा. अरे हुजूर, पेमेंट तुम नहीं, तुम्हारा बाप देगा. कुत्ते के बच्चे, तुम अच्छे नहीं है. बहस मत करना, निकल जा यहाँ से. आम्ही तिघं उदास होऊन मठात परतलो. माईनं स्वयंपाक करून ठेवलेला भात पोटात टाकलो. पाणी पोटात रिचवून तोंडावरनं हात फिरवून राडक्या स्वरात म्हणलो, माय घाल आपलं सगळं सामान सुमान पोत्यात, आपण धरू घरचा रस्ता. अरे पण दौलत, पैसे मिळतील. आज नाही तर उद्या मिळतील. दात्यात पुढं पैसे नाही. आधी पैसे हातात घेऊ, मग मोठ सोडू. माय पैसे देत नाही म्हणतो तो सपाट पायाचा. कसं करू सांग? पण का देत नाही म्हणतो तो? तो म्हणतो गौरक्षणातली गाय वडून टाक. वडू नको. घरी ते दारी आणि कौतिक झालं भारी. त्याच्या तोंडाला गिरणी फुटू दे. निस्ता वटवट करत होता वाकस तोंड्या कुठला की. मायनं एक शिवी हसडली, सामान पोत्यात भरली. आम्ही आमच्या गावा निघालो. पाशानं माझ्या खिशात कोंबलेले पैसे जवळ होते, तिकिटापुरते. निजामाबादच्या स्टेशनात आमची स्वारी येऊन धडकली. मी 2 तिकटं काढून बापूच्या हवाली केलो. पैसे जपून ठेवल्यावानी त्यांनी तिकटं जपून ठेवला. मी म्हणलो, बापू तुम्ही सरळ घरी जावा. मी धर्माबादात उतरतो, 8-10 पोरं घेऊन गौरक्षणात जाऊन व्यवस्थापकाकडचे सगळे पैसे वसूल करतो. 2 दिवसात घरी येतो. आम्ही बापले देहभान विसरून बोलत होतो. तेव्हा गाडी थांब्यावर येऊन थांबली. आम्ही डब्यात ऐसपैस बसलो. गाडीनं पहिली शिट्टी सडकून मारली म्हणून माझी कांठळीच बसली. दुसरी शिट्टी मारून तिने थांबा सोडली. तेव्हा दिवस आपले पाय मावळतीकडं सोडला होता. तेव्हा धर्माबाद आलं. मी गाडीतनं उतरताना मान हलवत म्हणलो, माय मी 1-2 रोजात सुखरूप घरी येतो, घोर चिंता करू नको. दौलत, कोणाचे खिशे कातरू नको बरं काय. आपल्या घामाचे पैसे घेऊन ये. मी मायच्या हिताच्या 4 गोष्टी डोक्यात ठेवून तिचा निरोप घेतलो.
तेव्हा गार्डनं हिरवी झेंडी दाखवला. गाडीनं वेग पकडला. कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी. हे तिचं नेहमीचं गाणं गात धनावलेल्या हरणीवानी धावायला लागली. मी मुक्या, दिन्या, हऱ्या, नाऱ्या यांच्या खोलीकडं पायाला चालकभाऊ झाल्यावानी झपाट्यानं निघालो. विचाराच्या तंद्रीत त्यांच्या खोलीव कवा आलो कळलं बी नाही मला. 4 ठिकाणी खोलीचं दार सताड उघडं ठेवून घुर्रा आलेल्या माणसावानी घोरत होते. मला तानेनं व्याकुळ केल्यामुळं माझी पडजीभ सरसर वडत होती. ती पाणी पाणी म्हणत होती. म्हणून मी 2-3 गेलास थंडगार पाणी पोटात रिचवून घेतलो, तरी त्या पोताचं घोरणं चालूच. पोटात आतडे कुरकुरत होते, काहीतरी खायला मागत होते. म्हणून मी शोधाशोध करायला लागलो. शेवटी वरण भात आणि चपात्याचा सुगंध माझ्या कानात घोसला. मी वरण भात आणि चपात्या पोटात लोटून चौघांच्या पसरट थोत्रावर पाण्याचे फटके मारलो. तवा कुठे ते खडबडून उठले. डोळे चोळत म्हणले, अरे सुलतानपूरच्या पोता कवा आला रे तू? तू काय बिनकामी येणारा पूत नाही. दावल्या, काम पडलं का हलगटाच्या मायचं लोणी जिथं लावायला दाखव तिथं लावते, आणि काम झालं का दांडून गिल्ली कोलावी तसं कोलते तू. असं आहे तू मतलबी बागळ्या. दावल्या, तू आता BA होणार, मग तुला नोकरी लागणार, नंतर गोरी गोमटी छोकरी मिळणार. आमचं काय रे? हॉटेल में खाना, मजे में सोना, रोज नये पाखरं हाना. मुक्या उदास होऊन एका दामात बोलला, मुकुंदराव, साप गेला आता फरकांडीला मारून काय फायदा नाही. चला आपलं तत्त्वज्ञान थांबवा. हातपाय धुवून तयार व्हा, 6 वाजले. अरे दावल्या, का शिसारी लागलेल्या बाईवानी जाडलं रे? आमच्या संग राहतो का? बोल, 1 महिन्यात किंगकॉंग करतो तुला. मुक्या, MA झालं की तुमच्या संग राहणार आहे मी, आत्ता नाही. सर्वांचे थोबडे धुवून झाले. लुंग्या फेकून कपडे घातले. पायात मोजे, त्याच्यावर बुटं घातले. गळ्यात सोन्याच्या गोफान, बोटात अंगठ्या चढवल्या. शेवटी त्यांनी त्यांच्या पसरट थोबाडावर स्नो लावला, त्यावर पावडरचा थर फासला. गाव गोद्या सात शिंगार करून कोठीकडं निघाव्या तशी निघाले. तडक एका हॉटेलजवळ येऊन थांबले. तेलकट बाकावर रुमाला टाकून आपापली बुडं टेकवले. नोकर तोंडात बोटं घालून म्हणला, अरे मुख्य दादा, ये लड़का कौन है? ये लड़के ना बाका सुरका बाप और नरका सुरका लड़का. दादा सच बोलो ना. अरे ये हमारा नौकर है. दादा, ये लड़का आपका नौकर नहीं है, ये दावलिया दादा है. अरे दादा, आप इतने दुबले कैसे हो गए? बीमार थे क्या? अरे भाई, मैंने जेब काटना छोड़ दिया है. चोरी करता बाय बाय, मजूर करता हाय हाय. पतिव्रता खाऊन राहिली राडा आणि बज्जात खाऊन राहिली परभणीचा प्याडा. ऐशी मेरी स्थिती है. दादा, आपने एक गंदा धंदा छोड़ दिया ना, बहुत अच्छा किया दादा. असं म्हणून त्यांनी चटक मटक आणि तेलकट पदार्थ आमच्या पुढ्यात आणून ठेवला. आम्ही त्यावर ताव मारला. बिल न चुकतं करता निघालो. मुक्या म्हणला, दावल्या, व्यवस्थापकाचं घर ठाव आहे का तुला? आहे की. त्याचं वय किती असन? काय असन 50 वर्ष. लेकरं बाळ कितीत रे त्याला? ठाव आहे का? अरे त्याला 2 मुलं आहे, 2 मुली आहेत. पोरी पाडाला आलेल्या हाता का कायऱ्या हाता? मुक्या, त्या मुली नाही, सोन्याची खाडा येते. त्याच्या घरी फोन आहे का? आहे की. दावल्या, आपण त्याच्या घरी जाऊ, तोंड भरून बोलू. गोडी गोलाबीनं पैसे निघाले तर ठीक, नाही तर कुठून आणि घर लुटून माल घेऊन वापस येऊ. साठव्या आधी एक काम कर, त्याच्या फोनचं कनेक्शन तोड. गिदाड धमकी देऊन पैसे वसूल कर. पैसे मिळाले तर ठीक, नाही तर गेले. अरे दावल्या, पैसे त्याचा बाप दिल रे, घोर करू नको तू. आम्ही 5 जणं बोलत डुलत निघालो. तडक येऊन स्टेशनात पाय ठेवलो. 6:30 वाजून गेले होते. गाडी धावत अंग मोडत आली. आम्ही डब्यात आमचे अनेक रंगी बुडं टेकवलो. 90 पेठच्या स्टेशनात नाऱ्यानं एक लाल तंबर माणसाचं जेब मारलं. नाऱ्या नावाचं बेनं निजामाबादपर्यंत 2-3 वेळा जेब मारून मोकळं झालं. शेवटी निजामाबाद आमच्या पुढं गुलामानवानी येऊन उभं राहिलं. दिन्या म्हणला, दावल्या, तू सुभागी आहे. तो आमच्या संघ असला नका भरपूर माल मिळतं रे. अरे एवढी माया जमवण्यासाठी आम्हाला हैदराबादपर्यंत तंगडे तोडत जायला लागलं असतं. दिन्या, तुझं चराटवळणं थांबव. 9:30 वाजून गेल्यात. रिक्षा करून गौरक्षणात जाऊन व्यवस्थापकाला धूळ चारायची. ध्यानात आलं का? दिन्यानं रिक्षाला आवाज दिला. रिक्षा धावत आला. रिक्षावालेला सभ्य माणसावानी सभ्य भाषेत दिन्या म्हणाला, भैयाजी, गौरक्षण में जाना है, क्या लोगे? कितनी सवारी है? 5 है. 10 रुपये लूँगा मैं.
चलो, मी होता वेळ होऊन म्हणलो. आम्ही रिक्षात बसून व्यवस्थापकाच्या घराकडे निघालो. त्याचं घर आलं. तो लंग्यावानी लुंगीव होता. आराम खुर्चीत बसून आरामात चिरोटाचे दोराचे गोळे पोटात घेऊन नाकातनं सोडत होता. तेव्हा हऱ्या सरळ न विचारता घरात गेला. दोन्ही हात जोडून नमस्कार केला. दिन्या फोनकडं जाऊन त्याचं वायर पत्तीनं कापून घराचं दार बंद करून धमकी दिला. शेठजी, शोर नाही करना, नाही तो गोली से उडा दूंगा. अशी फुसकी देऊन तो व्यवस्थापकाच्या सुंदर मुलीवर पतंग दिव्याकडे झेप घ्यावा तसा चावताळून जाऊन त्याला कवळीत घेऊन बाज आवळल्यावाने आवळायला लागला. तेव्हा मी म्हणलो, हुजूर, मेरे 390 रुपये चुपचाप दो, नहीं तो ये लफंगे आपके बहू बेटी पे बलात्कार करेंगे, नालायक. अशी मी पोकळ धमकी दिल्याबरोबर त्याचे छक्के पंजे ढिल्ले झाले. त्यांनी माझे पैसे माझ्या खिशात कोंबले. गायावाया करत म्हणला, बाबूजी, मेरे को क्षमा करना, आपको क्या चाहिए मांग लो आप. हमको 1000 रुपये चाहिए, 2000 रुपये जल्दी दे, दिन्या म्हणला. हुजूर, देता हूँ, व्यवस्थापक हात जोडून म्हणला. काम केल्यावर मजूरवाला चिंब व्हावा तसं हुजूर घामानं भिजला. कपाटाकडं सरकला. कमरेची चाबी हळूच सोडला. भिदभीद कपाट खोलून 2000 रुपये दिनेच्या खिशात कोंबला. तेव्हा कुठं आम्ही बंगल्यातनं बाहेर पडलो. त्याच रिक्षात बसलो. चालकाने रिक्षा चालू केला. स्टेशनकडं धावायला लागला. दिन्या म्हणला, धावल्या, सरळ बोटानं गाडग्यातलं लोणी निघत नसते, बोट वाकडं करून काढावं लागते. मी त्याच्या मताशी सहमत झालो. रिक्षातनं उतरलो आणि आम्ही जेवण केलो. गाडीत बसून घरी आलो. तेव्हा कुठं मला बरं वाटलं. घरून मी महाविद्यालयात आलो तेव्हा वर्ग नियमित सुरू झाले होते. 25% अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. मागं पडलेला अभ्यास कसा भरून काढायचा या चक्रीवादळात मी सापडलो. मग मी सगळं बळ एकवटलं, अभ्यासाला भेटलो. जर का अपयश पत्रात पडलं तर गावकीची सडकेन कुचकेन रडकी कामं करावी लागणार, म्हणून मी भरभर अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचून हातावेगळी करत होतो. पण वसतिगृहात जसा पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता. तिथं 18 पकड जाती जमातीची अवकाळी पोरं असल्यामुळं ते नियमित अभ्यास करू देत नव्हते का स्वतः बी करत नव्हते. ती अनेक व्यसनात डुबलेली पोरं होती. कोणी दारूचे तर कोणी बाईचे भक्त होते. कोणी गांजा ओढून गाढवावानी गडाबाडा लोळत होते. रंगात आले की वसतिगृहात तमाशाचा फड उभा करत गण गवळण आणि वीररसाचे गोड पोवाडे गोड स्वरात गात. त्याचे मधुर स्वर वसतिगृहात घुमत त्यांच्या गोड आवाजामुळं वसतिगृह धुंद होत होतं. एकनाथ क्षीरसागर गोरगोमठं पोर मुरळीचा दणकेबाज रोल करायचं. जयश्री गडकरवानी देहाचा तिरकामठा करून थायथाया नाचायचं. ठासून पैठणी नेसायचं. तंग रेशमी चोळी देहावर चढवायचं. हुबेहूब दमदार नाचीवानी दिसायचं. त्याच्या नाचामुळं आंबट शौकीन मुलं बेहोश होत. त्याच्यासोबत वसतिगृहसुद्धा नाच करायचं, मज डोलायचं. शंकर कांबळे हा शीघ्र कवी, पण कधी कधी उग्र वाटायचं. साधूचं मस्त पात्र वाटवायचं. रंगात आलं की म्हणायचं, एक झेंडा अनेक रांडा. या रानगट विनोदामुळं टारगट पोरं पोट धरून हसत, हिजड्यावाने टाळ्या वाजवत, भजन करत. भजन करताना त्यांची चौकस नजर नाचीच्या वक्षस्थळावर असायची. म्हणून मुरळी उगी उगी कातून म्हणायची, हरी हरी तुझी नियत नाही मरी, तुझी माय मरो मंगळवारी. या विनोदामुळं पोरं जागेवरनं उठायची, मांड्यान दंड थोपटायची. सगळ्याच्या तोंडातनं हास्याच्या कारंज्या ओढत. त्यांची पोटं हसून हसून दुखत. कायकांच्या डोळ्यातनं आसू येत. शेवटी पोरच ते भलतेच या काळत. वन्समोर म्हणत मुरळीला पाणी देत. ती साधूला विनवायची. त्याच्या पायावर डोकं ठेवून म्हणायची, कारभारी येऊ का तुमच्या घरी? तो म्हणायच्या, कारभारीने येऊ नको माझ्या घरी, मी हाय बालब्रह्मचारी. ती म्हणायची, कारभारी उद्या येतो तुमच्या घरी, तुमचं कांड हाय सोन्यापरी. तो म्हणायचा, मग ये उद्या माझ्या घरी, दावतो तुला मी. 65 संवाद वसतिगृहात चालत. ते पोरांना मनापासून आवडत. ते डोळ्यात तेल घालून जागत. मग माझ्या अभ्यासाचे 12 वाजत. श्याम वाघमारे हे अवकाळी पोर घोळून खंजेरी वाजवायचं. त्याच्या खंजेरीच्या नादानं माझं मन मोहारून जायचं, म्हणून मी सुद्धा त्या फाडात सामील व्हायचो. माझ्यावर खजाळ मुरळी विनोद करायची. तोंडाला पाणी आणून म्हणायची, कसं चाललाय पावाड्याचा झटकार, कसा बसलाय दावल्या बुटकार. दावल्याची नजर हाय न्यारी, त्याच्या बायकोला होतील एकामागं एक 4-4 पोरी.
या असल्या वायफळ विनोदामुळं पोरं हाय हाय म्हणून वसतिगृह डोक्यावर घेत. आमचं गावकुसाबाहेरचं वसतिगृह आमच्यात एकरूप व्हायचं. पोरं कटाळून मानावा टाकले का श्याम खंजिरीवर हात मारायचा. ती घोरपडीच्या कातोड्याची बाया माणसावानी बोलायची. तिला धरून साधू एखादं जुनं पण कमरेच्या खालचं गाणं तालाव गायचा. माकडच्या पोरं देहभान विसरून गाण्यात एकरूप होत पांचट विनोद करत. पोरं हुप्प्यावाने डवळे पिवळे दातं काढत, तर काही साधूची मोठ्या स्नेहानं पाठ थोपडत. त्यामुळं साधूला होत असत गुदगुल्या. ते बी पोट धरून हसायचं. त्या बिलिंदराचा बघून बिलिंदर पोरं हसून त्यांचा आनंद व्यक्त करत. मग काय साधूला हुरूपच यायचा. टाकाऊ विनोद करायचा. म्हणायचा, हातात बुक्का घेऊ काय तुझा मुक्का. मुरळी बळबळ कातवायची. चपलीनं साधूची पूजा करायची. चिडून कुत्रीवाणी खवळून शिव्या हासडायची. म्हणायची, गोभडवाणी तोंडाचे. तो म्हणायचा, चंपावती तुझ्यावाणी बायको नाही म्हणून म्हणतो घेऊ का मुक्का. नाही तर म्हणशील भोपाळचा छक्का, तुला पाहिजे माझ्यावाणी धनी पक्का. असले नाचके कुचके विनोद होत होते. अभ्यास सोडून पोरं आनंद लुटत होती. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता नव्हती म्हणून त्यांनी असा धिंगाणा सुरू केला. 1:15 फड धडाकेबाज चालायच्या. पोरांच्या डोळ्यातली नशा उतरली का फड मान टाकायचा. मग तेव्हा मी दार लावून घ्यायचो. अवघड विषयाच्या नोट काढत बसायचो. मी जबरदस्त बैठक मारून काढलेल्या नोटवर माझी बारीक नजर फिरवायचो. 4-5 वेळा नजर फिरली की त्या चुंबीत पाठ व्हायच्या. माझ्या खिशात गंडे नसत. त्यांच्या हातात गंडे खुळखुळ खेळत म्हणून त्यांना असे खवटलेले आणि लोकांनी टाकलेले खजाळ चाळे सुचत. ते माझ्या अभ्यासात अडथळा आणत. त्यांच्या भोळ्या भावड्या मायबापाला एकाचं 2 सांगून गंडे उकळत होते ते. त्यांच्या मायबापाला सुद्धा त्यांचं भूषण वाटायचं. माझा परवेश कालिजात आहे असं छाती वर करून सांगत. माझा खिसा नेहमी खाली असायचा म्हणून मला महिन्यातनं 1 हप्ता रक्ताचं पाणी करायला लागत. मी रंडीबाज गवंड्यांच्या हाताखाली घाम गाळायचो. माल कालवायचा. बायांच्या डोक्यावर मालाचे टोपले ठेवायचे. मला पांचट दारुडे गवंडी माल कालव्यान पोरी चाळव्या असं हसत हसत म्हणत. पिपल कॉलेजच्या बाजूला एका मोठ्या इमारतीचा गेलावा चालू होता. गवंडी बकरेवाणी असत. परिस्थितीनं परेशान असलेल्या बायांना त्यांच्या पारदी फाश्यात घेत. कमरेच्या खाली तारुण्यानं मुसमुसलेल्या लुसलुशीत बायांपुढं दातं विचकून बोलत हा हा करून बत्तीशी काढत. त्यांचं पांचट बोलणं मला आणि त्या बायांना अजिबात आवडत नव्हतं. त्या भल्या मोठ्या इमारतीत आम्ही फक्त 5 जणं कसून काम करत होतो. तेव्हा कुठं आम्हाला दाम मिळत होतं. सडक छाप गवंडी बायांच्या डोईवरचे टोपले घेताना त्यांच्या लोभस गालांचे जबरदस्ती मुक्के घेत. रंगात आले की त्यांच्या अंगाला खेटतान म्हणत हिट और फिट्ट माल आहे. त्या बायाने अनेक वेळा विनयभंग मुकाट्याने सहन केला. आपल्या इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून त्यांनी आलेला राग पाण्यावानी पिऊन घेतला. सहनशीलतेची मर्यादा संपल्या होत्या. बकऱ्यांना एका झटक्यात खाली खेचून बदडल्या. 2 बकरे भलतेच चिडले. त्यांच्या अंगावर चाल केले. गफलतीनं त्यांच्या विळख्यात घेतले. आजूबाजूला गजबजलेली वस्ती असल्यामुळं त्या वरडल्या नाहीत. पण त्या इमानदार बायकांचा विनयभंग माझ्या मनाला रुचला नाही. म्हणून आम्ही तिघांनी त्या खाऊन माजलेल्या बकऱ्यांना धरणीवर पासलं पाडलो. एकाच्या वाकट्या तोंडातून विषारी रक्त बाहेर आलं. दुसऱ्याचे डोंगणावर ठिगळ लावलेली विजार वल्ली झाली. ते वकटे आमच्या मारापुढं पडले ढिल्ले. टकमक आमच्या तोंडाकडं बघायला लागले. एका वास तोंड्याच्या बकऱ्यांनी धमकी दिली मला म्हणला, उचले तुझ्या नावाची इथला खबर देतो, तू माझ्यावर हात उचलला आहे. मी आकटीतल्या इंगळावानी गरम झालो कारण त्यांनी विनाकारण मला शिवी हासडली होती. मी एक गाडवला. त्याच्या कांद्या एवढ्या ढोंगणावर ठेवलो तसा ओबडा पडून होताना झाला. दात खात उठला. मी पण दात खात धमकी दिलो त्याला. म्हणलं, फाटक्या इजारीचे आमच्या 3 रोजाची मजुरी दे, नाही तर तुम्हाला जिथं पुरल्या बेकार राहणार नाही. डोमकावळे असले धंदे सोडून दे, नाही तर लोकाचा कुत्र्यावाने मार खाऊन एक दिवशी हा म्हणता पारण सोडशीन. बाबू तुझं नाव काय रे? काळून रे. माझ्या नावावरून काय राहिलं रे तुला? आमचा रोज देऊन टाक, घरी जायचं आम्हाला. मी बिनबुडाची धमकी दिल्याबरोबर त्यांनी माझे 15 आणि बायाचे 18 माझ्या हातावर ठेवला. मी माझ्या निडळीच्या घामाचे गंडे खिशात कोंबून दोघींच्या हातावर गंडे ठेवून भोवया कपाळावर नेऊन म्हणलो, ताई अशा दलालाच्या हाताखाली राबू नका. नासकीचे तुम्हा करोडोची इज्जत वी शिवटांग तिने.
भाऊ तू त्या आईला ठोकला हे लय बरं केलं. त्या आईच्या वाजघान तोंडात 5 वाटाची 5 वांजळा माती पडू दे. असल्या नासक्यांच्या हाताखाली कामच नाही करणार आम्ही. ताई असं वाघिणीवाणी जीवन जग, शेळीवाणी जगू नको. असं मी त्यांना मोलाचं त्यांच्या हिताचं मार्गदर्शन करून वसतिगृहात आलो. आमचं वसतिगृह समाजानं फेकलेलं आणि उपऱ्याचं होतं. पण उपरेसुद्धा आपलं कंगाल जिनस वाढायला तयार नव्हते. बुडत्याचे पाय खोल खोल म्हणून जे करायला नको ते करत होते. वसतिगृहात 4 बगळे होते. एकाचं नाव कांबळे, दुसऱ्याचं सोनकांबळे, तिसऱ्याचं ढवळे, तर चौथ्या पुताचं नाव होतं राठोड. हे 4 कडू कारले बाई बाटलीचे अव्वल भक्त. राठोड हे तरणं बांबाड लमान तांड्यावरचं पोर. त्याच्या घरीच दारू भट्टीतनं तावून सुला कोण निघायची. ते बेनं तिला पोटात घेऊन वसतिगृहात यायचं. हे 4 पांडू खेडूत बायांना जाळ्यात टाकून त्यांचा इमानदारीनं मासला घेत. आमचं वसतिगृह गावापासून दूर, त्यामुळं कोणाचं लक्ष आमच्यावर नसायचं. आम्ही जंगली हलगटावानी त्या वनवासी वसतिगृहात राहत होतो. कसे तरी दिवस काढत होतो. मरता येत नाही म्हणून आम्ही सगळे जगत होतो. श्रोते हो, हा होता रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा 20वा भाग. या कादंबरीचा 21वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.